अकोले तसेच ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा व सुलोचनाताई घागरा प्री प्रायमरी स्कूल अकोले यांचा गेल्या 3 दिवसापासून जो काही स्नेह मेळावा आणि पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे स्नेहसंमेलन आयोजित केले आहे, त्याच्या निमित्तानं आज सर्व विद्यार्थ्यांसाठी, स्थानिक स्कूल कमिटीच्या सर्व सदस्यांसाठी तसेच आम्हाला मदत करणाऱ्या सर्व हितचिंतकांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे। या स्नेहभोजनाच्या निमित्तानं जे काही विद्यार्थी उपस्थित होणार आहेत, जे काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही शतशः ऋण व्यक्त करतो, कारण वर्षभरामध्ये त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि अशाच पद्धतीने विद्यालयाची प्रगती होत राहू। तसेच पहिलीपासून तर 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आम्हाला ज्ञानाबरोबर त्यांच्यामध्ये सांस्कृतिक, त्यानंतर त्यांच्यामध्ये जी काही विविध जडणघडण होईल त्याच्यामध्ये आमच्या सर्वांचा आज स्नेहभोजन आहे। 3 दिवसापासून अतिशय चांगल्या प्रकारचे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत। आजचं भोजन हे माध्यमिक विभागाचे चेअरमन मोरेश्वर धर्माधिकारी यांच्या वतीने आहे, कारण मध्यंतरी त्यांचा वाढदिवस झाला आणि त्यांची इच्छा होती लहान मुलांना सुद्धा आपण जेवण द्यावं आणि ती आज इच्छा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केलेली आहे। स्वादिष्ट भोजन आज या लहान मुलांसाठी त्यांनी दिलेलं आहे, त्यांचे मी ऋणी आहे, आभारही मानतो। मॉडर्न हायस्कूलच्या स्नेहसंमेलनानिमित्त दरवर्षी स्नेहभोजनाचा कार्यक्रम असतो। हा कार्यक्रम ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेत होत असतो। यासाठी काही दानशूर व्यक्तींनी अन्नदानाच्या स्वरूपामध्ये दान केलेलं आहे। त्यापैकी मॉडर्न हायस्कूलचे माध्यमिक विभागाचे चेअरमन सन्माननीय मोरेश्वर धर्माधिकारी सर यांनी यावर्षी अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे। याही अगोदर भारंबे सर, शिंदे सर यांनी अन्नदान केलेलं आहे। त्याचबरोबर भालेराव सरांनीसुद्धा या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन दिलेलं आहे। हे जे दानशूर व्यक्तिमत्व आहे, असे दानशूर व्यक्तिमत्व इथून पुढे अजून तयार होणार आहेत। या निमित्ताने स्नेहभोजनाच्या निमित्ताने आलेले जे मान्यवर आहेत, गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, हे अतिशय आत्मीयतेने, आदराने या स्नेहभोजनाचा आनंद घेत आहेत। दिनांक 6 जानेवारी, 7 जानेवारी, 8 जानेवारी 3 दिवस विद्यालयाचं ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा त्याचबरोबर मॉडर्न हायस्कूल ज्युनियर कॉलेजचं स्नेहसंमेलन पार पडत आहे। 2 दिवसाचा कार्यक्रम अतिशय व्यवस्थितपणे झाला। ज्ञानवर्धिनीच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर लामटे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून होते। मॉडर्न हायस्कूलच्या कार्यक्रमासाठी वैभवराव पिचड साहेब होते। ज्ञानवर्धिनीच्या कार्यक्रमासाठी हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव यांच्या सुविद्य पत्नी वैशालीताई जोशी याही या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। विद्यालयाला यावर्षी 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत। त्यामुळं हा अमृत महोत्सवी आपण वार्षिक स्नेहसंमेलन साजरं करत आहोत। यावर्षीचा उत्साह म्हणजे यावर्षी यावेळेस आपल्या विद्यालयाचे चेअरमन आदरणीय मोरेश्वर धर्माधिकारी सर यांनी जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांना आज चांगल्या प्रकारचं मिष्ठान्न भोजन सगळ्यांना दिलेलं आहे। मी शाळेच्या वतीनं धर्माधिकारी सरांचं आभार मानतो। आम्हाला वेळोवेळी संस्था पदाधिकाऱ्यांचं, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, चेअरमन साहेब सगळ्यांचं, आजीव सदस्यांचं नेहमी सहकार्य लाभतं आणि त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीपणे होत आहे। सर्वांचं मी शाळेच्या वतीने पुनश्च एक वार आभार मानतो आणि थांबतो। 6 जानेवारी 2026 पासून हिंद सेवा मंडळाच्या अकोले विभागातील ज्ञानवर्धिनी बालक मंदिर प्राथमिक शाळा, मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन पार पडत आहे। परवा दिवशी ज्ञानवर्धिनीचे सांस्कृतिक कार्यक्रम बुब रंगमंचवर झाले। त्याला सर्व पालकांचा, मान्यवरांचा उदंड प्रतिसाद मिळाला। त्यानंतर काल धर्माधिकारी रंगमंचवर या तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लहामटे व माननीय सौ वैशाली जोशी यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण पार पडले। त्याही कार्यक्रमास पालकांनी स्वतःची उपस्थिती दर्शवली, कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। आज आमच्या शाळेत 8 जानेवारी रोजी माननीय माध्यमिक विभागाचे चेअरमन मोरेश्वरजी धर्माधिकारी
यांच्या वतीनं यांच्या आर्थिक सहाय्यातून हे स्नेहभोजन दिलं जातं. बालक मंदिर विभागाचे 185 विद्यार्थी, प्राथमिक विभागाचे 325 विद्यार्थी, माध्यमिक विभागाचे 750 विद्यार्थी, ज्युनियर कॉलेजचे 700 विद्यार्थी आणि या शाळेला सहकार्य करणारे सर्व समित्यांचे मान्यवर, चेअरमन, शाळेला मदत करणारे सर्व दाते, व्यापारी वर्ग हे सर्व या स्नेहभोजनास येत असतात. हा उपक्रम येथील मॉडर्न हायस्कूलच्या स्थापनेपासून सुरू आहे. 1951 पासून सुरू आहे आणि या स्नेहभोजनास विद्यार्थ्यांचा, मान्यवरांचा, शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. आज हे स्नेहभोजन मोरेश्वर धर्माधिकारी सर यांनी दिल्यामुळे आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत, आभारी आहोत. असाच प्रतिसाद ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना, पारितोषिक वितरण कार्यक्रमांना किंवा उद्या 9 जानेवारी रोजी होणाऱ्या बाल आनंद मेळाव्यास पालकांनी, विद्यार्थ्यांनी त्यांची दुकाने थाटावीत. 500 रुपये खर्च करून 1000 रुपयापर्यंत 500 रुपये नफा मिळवावा. मुलांना, त्यांच्या मुलांना 500 रुपयाचे 1000 रुपये करता येतात ही शिकवण त्यांनी द्यावी. त्यासाठी भाजीपाला आणावा, खाण्याचे पदार्थ आणावेत, बुड्ढे के बाल, चहाची कॅन्टीन, तुम्हाला जे योग्य वाटेल आणि पालकांना, मुलांना आवडतील अशा सर्व वस्तू तुम्ही विकण्यास आणू शकतात आणि दुसऱ्यांच्या खरेदी करू शकतात. उद्या पालकांनी विद्यार्थ्यांजवळ कमीत कमी 100 रुपये द्यावेत, म्हणजे ते या बाल आनंद मेळाव्यात खर्च करू शकतील आणि दुसरे विद्यार्थी जे आणतील पैसे ते तुम्ही ज्या विकलेल्या वस्तू आणणार आहेत त्या ते विकत घेतील. सर्व पालकांनी, मान्यवरांनी यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी या शाळेचा मुख्याध्यापक रावसाहेब नवले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. मॉडर्न हायस्कूल अकोले या शाळेमध्ये 5वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी, म्हणजे माध्यमिक आहेत, उच्च माध्यमिक आहेत आणि खाली आपली ज्ञानवर्धिनी शाळा आणि डांगरा प्राथमिक शाळा असे सगळे वर्ग एकत्र आहेत आणि यांचं सगळं गॅदरिंग जे असतं ते एकत्र आपण करत असतो. फक्त आपण काय करतो, 5वी ते 12वी पर्यंतचे पारितोषिक वितरण वेगळं घेतो आणि 1ली ते 4थी पर्यंत, म्हणजे प्राथमिक आणि 1ली 4थी पर्यंतचे यांचं एक वेगळं आपण पारितोषिक वितरण घेतो. आणि मग याच्यामध्ये त्याच्यानंतर मग हे जे मुलं असतात, हे मुलं त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपापले गुणं दाखवतात. हे जे गुणं दाखवतात त्याच्यामध्ये खरोखरच काही काही मुलं इतके चांगले असतात की काल मी एक मुलगी मी पाहिली की तिने अंगात आलेल्याचं तिने हे केलेलं होतं बघा, गोंधळाचं हे केलेलं होतं. अक्षरशः म्हणजे खरोखर ज्याच्या अंगात येतं तशी ती वागत होती काल. आणि ते मला इतकं आवडलं, कारण मी तो नेहमी कार्यक्रम पाहत असतो. ते मला इतकं आवडलं तर शेवटी मला राहुल नाही की त्या मुलीला 1000 रुपये बक्षीस दिलं. आणि मग असे जे मुलं असतात त्या मुलांचं जर तुम्ही असं बक्षीस देऊन कौतुक केलं तर त्या मुलांची मुलं वाढत राहतात आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण बक्षीस देत राहायचं. ज्ञानवर्धिनीचे सगळे जे कार्यक्रम झाले त्या सगळ्या कार्यक्रमांना मिळून 5100 रुपये, 5100 रुपये बक्षीस दिलेलं आहे. आणि असे काही पर्सनली जे काही आहेत त्या पर्सनली काही मुलामुलींना सुद्धा मी बक्षिसं दिलेले आहेत आणि त्यांचे गुण वाढावेत हेच फक्त इच्छा आहे. मी या शाळेमध्ये शिकलो, मी याच शाळेचा माझे विद्यार्थी, याच शाळेमध्ये शिक्षक होतो. त्यामुळे या मुलांशी माझा इतका कॉन्टॅक्ट आहे की या मुलांना जर तुम्ही प्रोत्साहन दिलं तर ही मुलं खरोखर पुढं खूप मोठे होतात. आणि अशी मी मुलं पाहिली आहेत की जे माझे विद्यार्थी होते ते मुलं खूप पुढे गेले आणि ते मुलं बोलून दाखवतात की सर तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. पण या लेकरांना सुद्धा आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि म्हणून मी तो देत असतो. या गॅदरिंगच्या निमित्ताने निदान याच्यामध्ये त्यांचे पुढं वाढावेत यासाठी आपण हा प्रयत्न करतो. आता तसं पाहायला गेलं तर आता थोडासा खाजगी विषय, आमच्या लग्नाला 50 वर्ष झाली. त्यानिमित्त मी गावातल्या सगळे माझे मित्र मंडळी वगैरे जे होते, अगदी पहिलीपासून माझ्याबरोबर जे विद्यार्थी होते त्यांना सुद्धा मी माझ्याबरोबरच्या सगळ्या लोकांना मी जेवण दिलेलं आहे. आपल्या शाळेतल्या सर्व शिक्षकांना जेवण दिलेलं आहे. मग या सगळ्या मोठ्या लोकांना जर जेवण दिलेलं आहे तर मग यांना आपण लहान बच्चांनी काय केलेलं आहे, ही लेकरं आपलीच आहेत ना, मग त्यांनाही आपण जेवण दिलं पाहिजे. म्हणून आज मी अगदी प्राथमिकपासून म्हणजे छोट्या बालवाडीपासून तर थेट 12वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना जेवण मी माझ्यातर्फे देत आहे, आमच्या कुटुंबातर्फे देत आहे. हीच माझी म्हणजे या सगळ्यांनी सुद्धा आमच्या या आनंदामध्ये सहभागी व्हावं म्हणून हे सगळं. श्री ज्ञानदेव तुकाराम अगस्ती महाराज की जय, गजानन महाराज की जय.
हा आता जेवायला सुरुवात करा. शांततेने होता, सावकाश जेवा, पोरगं जेवा.